महाराज, बोल वसंता. आपण अंगावरती काहीतरी घ्यावं, कारण थंडी फार पडली आहे आणि आपल्या अंगावरची शाल या थंडीपासून आपलं संरक्षण करण्यासाठी पुरेशी नाहीये महाराज. वसंता, तुमच्यासारख्या भक्तांच्या भक्तीची ऊब आम्हाला पुरेशी आहे. शिवाय तो येतोच आहे. कोण महाराज? महाराज. हे पद्माकर, आज तुझा मठात राहायचा विचार दिसतोय. होय महाराज, तुमच्या सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभू द्या. महाराज, थंडी फार पडली. मी स्वतःच्या हाताने घोंगडी विणली. हिचा स्वीकार करा महाराज, स्वीकार करा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. चला मोहन भाऊ, येतो. निघालात? इतक्या लवकर तुमचं मन भरलं याचं आश्चर्य वाटते मला. मन कसलं भरलंय हो. घरी संसार थाटलाय, माघारी जावंच लागल. आणि महाराजांनीच सांगितलंय, प्रपंचाकडे पाठ फिरवून अध्यात्मात गती प्राप्त नाही होत आणि जबाबदाऱ्या टाळून ईश्वराची प्राप्ती नाही होत. माझी पत्नी उर्मिला घरी एकलीच आहे, त्यामुळे मला जावंच लागेल. तुम्ही नियमितपणे महाराजांच्या दर्शनासाठी येता, त्यांच्या सेवेत राहता. तुमची महाराजांविषयीची ही श्रद्धा आणि भक्ती पाहून आमचं मन भारावून जातं हो पद्या भाऊ. काय म्हणालात पद्या भाऊ? हे बघा, मला माझ्या पूर्ण नावाने हाक मारा. टोपण नावाने हाक मारण्याचा अधिकार मी फक्त एकालाच दिलाय, माझा परम मित्र. मी त्याचा सुदामा आणि तो माझा श्रीकृष्ण आहे बर का. कोण आहे हा भाग्यवान? सीताराम, माझा जीवश्य कंठस्थ मित्र. जीवाश्य कंठस्थ मित्र? या पदाची पद नाही मला मित्र म्हणून घ्यायची. भिकारडा, माझ्याशी काय बरोबरी करतो ग? तुम्हीच तशी संधी दिलीत पद्माकर भाऊजींना. जोडे दारा बाहेर काढायचे असतात, तुम्ही घरात आणले. नाईलाज झाला ग, नाईलाज झाला. या सीताराम शेठने आजवर कधी अपयशाची पायरी पाहिली नव्हती. पद्यामुळे ती पाहावी लागली. हात लावीन तिथे लोखंडाचंही सोनं करीन अशी माझी कीर्ती ह्याच्यामुळे थोडीच मिळावी. म्हणूनच दोस्तीचा हात ह्याच्या गळ्यात टाकावा लागला. हे माहित नाही का तुला? पद्माकर भाऊजींशी तुमची असलेली दोस्ती हे एक नाटक आहे हे ठाऊक आहे मला, पण अजून असे किती दिवस चालणार? या वर्षीच्या देवीच्या उत्सवापर्यंत. म्हणजे रमा, माझे अनेक व्यवसाय आहेत, त्यातला घोंगड्या विणणं हा एक व्यवसाय. पण जेव्हापासनं पद्माकर या व्यवसायात आलाय तेव्हापासनं माझ्या घोंगड्या खपेनाशात झाल्या आहेत. त्याच्या हाताला कीर्ती लागलीये, यश मिळालं. पण ते का? तेच जाणून घेण्यासाठी तर त्याच्याशी मैत्री केली मी. घोंगड्या बनवण्याचं त्याचं तंत्र आत्मसात करून कुरघोडी करायची. हे काही शक्य झालं नाही आणि आता होईल असं दिसतही नाही. यंदाच्या जत्रेत उत्सवानिमित्त घोंगड्यांचा त्याच्या खूप खप असणार. ते पाहता मी काय करणार आहात? काट्याने नायटा काढावा लागणार रमा. पद्माकरच्या घोंगड्या यंदाच्या जत्रेत असणार नाहीत. हो, पण नक्की काय करणार आहात तुम्ही? रमा, मी रामोशांना सांगितलेलं आहे, तुम्ही त्याला तिकडनं उचलून जंगलात न्या आणि बेदम मारा त्याला. एकदा बेदम मारलं जंगलामध्ये की यावर्षी फक्त माझ्याच घोंगड्या विकल्या जातील. घरात पैसा, मी श्रीमंत असेन. रमा, पुन्हा ते सगळे चांगले दिवस दिसायला लागतील आपल्याला आणि आपण परत मोठे होऊ, परत श्रीमंत होऊ. महाराज, आज माझा जन्मदिवस, आशीर्वाद द्या. गण गण गणात आयुष्यमान.
आज एकाचा नव्याने जन्म होणार आहे. नव्याने जन्म कुणाचा महाराज? महाराज. आमचा निरोप घ्यायला आलायस ना? होय महाराज. जा, जाताना जंगल लागेल, पण घाबरू नकोस. नाही महाराज, मी कशाला घाबरू. ह्या मठात येताना मी नेहमीच त्या वाटेने येत असतो. बरं जा. उर्मिला, आमची लेक तुझी वाट पाहत आहे. होय महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. महाराजांच्या मठात गेलं का असंच होतं. पाय निघता निघत नाही. वाटतं हा जन्म महाराजांच्या सहवासात राहावं. संसार थाटला आहे, तोही महाराजांच्या आशीर्वादानं त्यांच्या चरणापाशी व्यथित व्हावं. उर्मिला घराकडे वाट पाहत बसली असेल बापुडी. चूर्ण भाकरी आहे, वाटेत खाऊन घ्या. खाईन. आधी महाराजांना खाऊ घालीन, मग त्यांचं उष्ट प्रसाद म्हणून ग्रहण करीन. वाटेत तहान लागेल नाही, पाण्याचा गडवा देते. नको. वेळातलं पाणी ओंजळी ओंजळीन प्यायला लय गोड वाटत. आणि मी हा, मी नाही वाटत गोड. मला एकटीला सोडून चाललात ते. असं म्हणती. मग नको जाऊ का? अगं गोठ्यात गुरं आहे, आणि तू जर संगती आली तर त्यांना वैराण कोण घालल? म्हणूनच म्हणलं एकला जाऊन येतो. हा, पण आता तू जर म्हणत असेल तर नाही जात. नको नको, असं करू नका. अहो, संत महात्म्यांच्या दर्शनाला जाणं भाग्याचं, ते असं अवेरू नका. जा तुम्ही, पण लवकर माघारी या. मला काळजी वाटते. येईल, लवकरच येईल माघारी. अगं मला बी तुझी लय काळजी वाटते. माणसं लगीन करतात ती एकमेकांची काळजी घेण्याकरताच. आपण आपल्या संसाराचा, पोराबाळांची काळजी घेतली तर तो देव आपली काळजी घेतो. सगळं त्यांच्यावर सोपून द्यायचं. येऊ आता मी. जपून जा. आलोच. वाट बघते मी. अजून कसे आले नाहीयेत हे? आतापर्यंत तर यायला हवे होते. आताच कुठे लग्न झालंय आमचं. घरातही मी एकटीच. महाराजांना हे कितीही म्हणाले की तुमची सेवा करण्यासाठी मी थांबतो, तरी महाराज काही यांना थांबवून घ्यायचे नाहीत. उर्मिला, काय ग? अगं काय करतेस आणि कुणाशी बोलतेस? पद्माकर भाऊजी तर घरात दिसत नाहीये. ते आहेत असं समजून हवेशीच हितगुज करतेस की काय?
अगं आमचं लग्न झालं तेव्हा हे सुद्धा कामानिमित्त बाहेर गावी असायचे. 8-8 दिवस परतायचे नाही. पण माझं नाही झालं तुझ्यासारखं. तुझं प्रेम जगा वेगळंच म्हणायला हवं. खूप एकटं एकटं वाटतंय ग. अशा वेळी काय करायचं ठाऊक आहे? काय? घोंगडं कवटाळायचं. अगं घोंगड्याची ऊब हीच आपल्या नवऱ्याची ऊब मानायची. काळजी नको करूस ग. आपल्या कुंकवावर कितीही मोठं संकट ओढवलं ना तरी आपली माया त्यांना सुखरूप घरापर्यंत घेऊन येतेच. कोण आहात तुम्ही? मी तुमचं काय वाईट केलं? का बरं त्रास देताय मला? त्रास? आमच्या मालकासनी कुणी बी त्रास दिला तर त्याला त्रास देऊन देऊन संपवण्याचं काम करतो आम्ही. रामूशी म्हणतात मग मला. काय रामूशी? रामोशी? हा बराबर. अहो काय बराबर? हा अहो तुमची काहीतरी गफलत झाली असेल. हे बघा, आजपर्यंत जाणतेपणी किंवा अनजाणतेपणी मी कधी कोणाला त्रास दिला नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. विश्वास? विश्वास तुझ्यावर ठेवायचा का ते पैसे देणारावर? हा कोणी पैसे दिले तुम्हाला? हा अबे हे बघा, तुम्ही मला त्यांच्याकडे घेऊन चला. त्यांचा माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झाला असेल, तो तुमच्या समक्ष मी दूर करतो. यांनाच दिसतोस. हा अरे तुमच्या समिट घडावला तर मिळालेलं समद पैक मालकासनी परत करावं लागतील काय ठाव नाही आमासनी. गेलेल्या मड्याच्या टाळीवरचं लोणी खाणार आम्ही. अरे जिथं सावध सापडलंय सोडतोय थोडीच, तर याला तुकडच पाडतो. आता मात्र मलाही काळजी वाटायला लागली. हा नाही म्हणजे तसं काळजी करण्याचं कारण नाहीये खरं तर, पण काळजी वाटणारच ना. नाही म्हणजे पद्माकर भाऊजी आमच्या यांचे जीवश्य कंठस्थ मित्र, मला माझ्या मोठ्या भाऊरायासारखे. काय करू मी मठात जाऊन पाहून येऊ का? नको नको. अगं तू कशाला जातेस मठात? तू मठात जायचीस आणि पद्माकर भाऊजी घरी यायचे, आणि तू घरी नाही पाहून ते तुला शोधायला बाहेर पडायचे आणि तू घरी यायची. तुमची ही अशी ताटातूट मला काही पाहणार नाही. तू कुठेही जाऊ नकोस. आणि हो, शिवाय महाराजांच्या मठात जाण्या येण्याच्या मार्गावर एक मोठं जंगल लागतं. अगं पुरुष मंडळी सुद्धा सोबत घेतल्याशिवाय हे जंगल पार करू शकत नाहीत. आणि तू कशी जाशील एकटी? अरे देवा, पण हे तर एकटेच केलेत. हो, बर बर.
काही हरकत नाही. गजानन महाराजांच्या दर्शनासाठीच गेलेत ना, मग महाराजांनाच त्यांची काळजी. गजानन महाराज त्यांच्या केसांनाही धक्का लागू देणार नाही. महाराज, महाराज मला वाचवा, महाराज मला वाचवा. जाताना जंगल लागेल, पण घाबरू नको. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. भाव घेती गजानन प्रगटते भक्तांसाठी कोठल्याही रूपातून धुन लागताना माझी, धुन लागताना माझी लाभे अपार हे सुख. शेगावीचे योगीराज, शेगावीचे